नमस्कार. ब्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, ऑटो रिक्षा घेतली आणि ऑटो रिक्षा घेतल्यानंतर आपण कशा पद्धतीने बचत करू शकतो, आज मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत मला काही गोष्टी पोहोचवता येतील आणि आपण बचत कशी करू या संदर्भातही तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती मिळण्याचं मदत होईल. तर मित्रांनो, आपण रिक्षावरती धंदा करत असताना आपण काहीतरी विचार करत असतो, की आपला रिक्षाचा धंदा केल्यानंतर बचत हा प्रश्न पहिला मुद्दा समोर येत असतो. तर बचत कशी करायची आणि बचतीचा मार्ग कसा निवडायचा, तर आज ह्याच व्हिडिओमधून व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत आणि तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या जी फॅमिली आहे त्यांना काही ना काहीतरी फायदा झालेला दिसेल. तर मित्रांनो, रिक्षावरती आपण धंदा करत असतो आणि धंदा करत असताना आपण बचत हाच प्रश्न सर्वांच्या डोळ्यासमोर येतो, की रिक्षावाला बचत का करत नाही आणि बचत का होऊ शकत नाही, हाच प्रश्न भरपूर लोकांच्या समोर पडलेला असतो. म्हणून आज आपण छोटीशी ट्रिक वापरूया. तुम्ही फोनपे वापरत असतील, त्याच्यावरती गोल्डमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करा किंवा सोनाराकडे जावा. सर्व साधा उपाय, सोनाराकडे जावा. 2-2, 3-3 हजार रुपये महिन्याला सोनाराकडे जमा करा. वर्षभरामध्ये कमीत कमी 2 ग्रॅम ते 3 ग्रॅम सोनं घेण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. मला माहिती आहे की 3 ग्रॅम आपल्या ऑटो रिक्षा चालकांकडून कमाई नसल्यामुळे होणार नाही, पण आपण 1.5 ग्रॅम किंवा 1 ग्रॅम आपली कॅपॅसिटी आहे. आत्ताच्या तारखेला बघितलं तर 1,28,000च्या वरती सोनं चालू आहे आणि जर आपण 1 ग्रॅम जर सोनं जर पकडलं तर विचार करा, 17 ते 18, 19 हजाराच्या या 21 हजाराच्या आतमध्ये 1.5 ग्रॅमच्या सोन्याच आसपास आपण बनवू शकतो. तर ह्याच्याकरता आपण कशी बचत करायची, सोनाराचं दुकान तुम्ही चॉईस करा. सोनाराच्या दुकानामध्ये तुम्ही जावा. प्रत्येक महिन्याला 2 ते 2.5 हजार रुपये किंवा 3 हजार रुपये सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे दर महिन्याला 2-3 हजार रुपये. 3 हजार रुपये नसतील जमत तर 2 हजार रुपये तुम्ही 100% त्याच्यामध्ये गुंतवू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी की फोनपेमध्ये, पेटीएममध्ये आपल्याला गोल्ड सिक्युअर करून ठेवता येतं किंवा गोल्ड साठवून ठेवता येतं. त्याच्यामध्येही तुम्ही तुमचा आलेला पैसा, म्हणजे आता एखाद्याने जर तुम्हाला पेटीएमने पैसे दिले किंवा फोनपेने पैसे दिले, आपण ते फोनपेने पैसे दिल्यानंतर काय करतो की आपण तो पैसा काढण्याचा प्रयत्न करतो किंवा खर्च करण्याचा प्रयत्न करतो. कुठे? CNGसाठी किंवा पेट्रोलसाठी. तसं न करता तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, सरळ फोनपेमध्ये जाऊन गोल्ड सिक्युअर, म्हणजे आपण साठवून ठेवू शकतो, त्या गोल्ड इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्या ॲपमध्ये फोनपेच्या ॲपमध्येच ॲप्लिकेशन त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक दिवसाला 100 रुपये सोनं विकत घेऊ शकता किंवा 500 रुपयाचं, एक हप्त्याला तुम्ही 500 रुपयापासून सुरुवात करू शकता किंवा डेली तुम्ही SIP करून 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपयापासून अशी SIP करून तुम्ही वर्षभरामध्ये 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम सोनं घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. हा सर्वात साधा सोपा उपाय आहे बचतीचा. आणि बचत अशाच प्रकारे करा की जेणेकरून तुम्हाला तो लाईफ टाईम कामाला आला पाहिजे. विचार करा, आत्ता 1,28,000 रुपये सोनं आहे आणि त्याचा भाव, आता तुम्ही जर पाठीमागे गेले 2000 सालामध्ये, तर त्या टायमाला सोन्याचा भाव काय होता, तुम्ही 2017-18ला जर गेले त्या टायमाला सोन्याचा भाव काय होता आणि आज 1,28,000च्या वरती सोन्याचा भाव वाढलेला आहे. तर विचार करा, आपण सोनं घेण्याचा प्रयत्न केला, 1-1 ग्रॅम किंवा अशा पद्धतीने घेण्याचं काम केलं तर 100% आपण बचत करू शकतो. आणि हा बचतीचा मार्ग व्यवस्थित आपण प्रत्येक महिन्याला आपण आपल्या बचतीमध्ये जर ॲड करत राहिलो तर रिक्षावाल्याकडे सोनं रिक्षावाल्याचं सोनं होईल
किंवा त्याला कुठे ना कुठेतरी बचतीचा मार्ग म्हणून पैसे त्याच्याजवळ उपलब्ध होतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रिक्षावाल्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.